डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे नंदुरबारमधील वालेरी धबधबा प्रवाहित, राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशमधील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल. सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू, 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधील रामकुंडामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं तरुण अडकला होता. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं तरुणाला बाहेर काढलं. तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. नाला सोपाऱ्यात पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली, आसोळे, नागिनदासपाडा, संकेश्वर नगर आणि गाला नगरमधील रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं. पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू, 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू, सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.